राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली सातारा विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला असून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मोठा पराभव केलाय। धैर्यशील कदम यांनी 593 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केलाय। अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळालीत। हा निकाल म्हणजे जयंत पाटील यांच्या राजकारणासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जाते। पाहूयात। सांगली सातारा विधान परिषदेत भाजपचे धैर्यशील कदम विजयी। जयंत पाटील यांच्या राजकारणाकरता मोठा धक्का। महायुतीला पक्षविरोधी मतं दिल्याचा फटका। सांगली आणि सातारामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधला वाद हा लक्षात घेता महायुतीला या ठिकाणी अडचण निर्माण होणार अशी चर्चा होती। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत मोठा वाद झाला। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे बहुमत असताना भाजपनं त्यांची मतं फोडून आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला। त्यामुळे पोलिसांशी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे जखमी देखील झाले होते। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी वेगळी भूमिका घेऊ शकतं अशी चर्चा होती। निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी महायुतीची मतं फुटल्याची चित्र स्पष्ट आहे। काही नाराज सदस्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून आपली नाराजी दाखवली आहे। सातारच्या जिल्हा परिषद लढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती, परंतु दोन्ही मंत्र्यांची मंत्रिपद महत्त्वाची असल्यामुळे त्यांनी दबाव टाकून खऱ्या अर्थानं मतदारांना आमची मंत्रिपद शाबूत राहावीत म्हणून तरी निदान महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आवाहन केलं आणि त्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नेत्यांची मंत्रिपद टिकवण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं दिसतंय। धैर्यशील कदम भाजपचे विजयी 593 मतं। अभयसिंह जगताप यांचा त्यांनी पराभव केला। अभयसिंह जगताप यांना केवळ 292 मतं पडली आहे। निवडणुकीतील पक्षीय बलाबल आता पाहूया। महायुतीचं बलाबल भाजप 314, राष्ट्रवादी 205 तर शिवसेना 111। मवियाचं बलाबल जर आपण पाहिलं तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 119, काँग्रेस 73, उभाटा केवळ 1। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम हे 301 मतांनी विजयी झाले। धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव करत या मतदारसंघात विजय मिळवला। या विजयाचं श्रेय त्यांनी महायुतीच्या सगळ्या मतदार आणि नेत्यांना दिले। विशेष करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासहित सगळ्या मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले। महायुतीची मतं फुटल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला असला तरी जगताप यांना मिळालेली मतं पाहता त्यांना फुटीची मतं मिळाली हे खरं आहे। महायुतीच्या सर्व मतदारांनी सर्व नेत्यांनी माझी पूर्णपणे पाठराखण केलेली आहे। काही वैयक्तिक कोणाची नाराज असेल ती तपासावी लागेल, परंतु महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अतिशय अयोग्य आहे। महायुतीच्या सर्व जे मग कमळ चिन्हावर असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।